नासिक में मीडिया से बातचीत में मंत्री नरहरी झरवाल ने कहा कि वे राज्य में महायुति के हिस्से के रूप में काम कर रहे हैं और नासिक में भी चुनाव लड़ने की इच्छा रखते हैं। आगे झरवाल ने बताया कि उन्होंने छोटे भाई के रूप में वरिष्ठ नेताओं से मार्गदर्शन लिया और स्थानीय स्तर पर चर्चा करने की कोशिश की, लेकिन भाजपा की ओर से कोई जवाब नहीं मिला। इसलिए उन्होंने शिंदे की शिवसेना और अजित पवार के राष्ट्रवादी के साथ मिलकर चुनाव लड़ने का निर्णय लिया। उनका कहना है कि सीटों का अंतिम बंटवारा 30 दिसंबर की रात पूरा किया जाएगा और उम्मीदवारों का चयन उनकी योग्यता के आधार पर किया जाएगा। नाशिक महानगरपालिका निवडणूक 25-26 याच्यासाठी जी काय आता निवडणूक होऊ घातलेली आहे त्याचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस उद्या आहे आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही सरकारमध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणी काम करतो राज्यात आणि मग इथे नाशिक महानगरपालिकेत महायुतीनेच लढावं अशा पद्धतीने छोटे वरिष्ठांकडे भाजपच्या वरिष्ठांकडे गेलो। त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला इथले पदाधिकारी असतील, इथले आमदार महोदय असतील त्यांच्याबरोबर बसायचं सांगितलं। त्या पद्धतीने आम्ही बसत गेलो, परंतु त्यांच्याकडून नंतर कुठल्याच प्रकारचा आम्हाला दिलासा किंवा वाटाघाटीच्या संदर्भात किंवा महायुतीच्या संदर्भात कुठलीच चर्चा त्या ठिकाणी झाली नाही आणि म्हणून आम्ही आतापर्यंत त्या पद्धतीनं वेटिंगला होतो। पण मग नाईलाजानं आम्ही का बाबा आपण सरकारमध्ये एकत्र आहोत, मध्यंतरी झालेल्या विधानसभेच्या निवडणुका तेव्हा आम्ही आघाडीनं महायुतीनं लढलो, आता सुद्धा तसं होईल। कारण इथं नाशिकमध्ये ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेला सर्वांनी मिळून भाजपला त्या ठिकाणी मदत केली, चांगलं भरघोस असं यश मिळालं ना। आम्हाला ती अपेक्षा होती काही इथं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेतलं जाईल, परंतु कुठल्याच प्रकारची चर्चा त्यानंतर झालेली नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं का शिवसेना शिंदे साहेबांची आणि एनसीपी अजितदादा गट यांनी आपण एकत्र येऊन आमच्या बसून एक 2-4 दिवस चर्चा झाल्या आणि त्या पद्धतीनं आम्ही एकत्र येऊन शिवसेना आणि एनसीपी एकत्र येऊन आणि ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। जागांचा आम्ही अजूनही तुम्हाला सांगतो का आम्ही काल परवापासून तर निवड एकच अपेक्षा होती कुठून तरी महायुतीत लढायचं, तर मग जागा ठरवण्याचा तो विषय आलेला नव्हता, परंतु आता आमची चर्चा सुरू झालेली आहे। आम्ही आज रात्रभरात पूर्ण जागांचं कमी जास्त प्रमाणात पुढं मागं होऊन पण आम्ही सामंजस्यानं त्या ठिकाणी तो प्रश्न सोडून आणि निवडणुकीला सामोरे जाणार। मागायचा विषयच आलेला नाही, द्यायचाही विषय आलाय नाही, कोणी कोणाकडे मागायचं। याच्यापेक्षा मेरिटिव्ह जे काही इलेक्टिव्ह मेरिट ज्याला असेल अशा ठिकाणी कोणाला कमी होतील कोणाला जास्त होतील तसं काही अजून हे नाही, पण निवडून आलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही उमेदवाऱ्या देणार। संख्याबळ कमी जास्त होऊ शकतो। तुमच्यासोबत घटक पक्ष पण आहेत ना, कोणत्यासोबत घटक पक्ष आम्ही वंचितला आनंद साहेब यांच्याही गटाला घेण्याच्या संदर्भात आमची चर्चा आहे। प्रस्तावात म्हणजे फक्त आपल्याला एकत्र लढायचं, तुम्ही आम्हाला सांगा का बाबा कशा पद्धतीनं लढायचं, तुम्ही कंडिशन घालून दिल्या तर त्याच्यात आम्ही त्यांनी आम्हाला जर 10 जागा देऊ केल्या तर आम्ही 15 मागू का 20 मागू हा प्रश्न नंतरचा होता, पण महायुतीत लढण्याच्या संदर्भातच कुठं चर्चा करायला त्यांची तयारी नव्हती, म्हणून हा प्रसंग त्या ठिकाणी होता।